त्याचं कसं आहे ना माझ्या जीवाभावाच्या माणसांनो, ही जी वरनं पांढरी रेख दिसते का त्याला म्हणते ती रॉकेट गेलं. आता तुम्ही कधी बघितलंय का नाही मला माहीत नाही, पण आता काय खरं नाही, कारण आता चालू तू दार्यावर ह्यांना म्हणलं येत आहे का बाबांनो, तर एवढं एकमेकाच तोंड बघते ती. बसा म्हणलं तुम्ही खायच्याच मापाचं आहे. मग काय घेतली गाडीन चाललो दारं धरायला. मी आपला बघून चाललो होतो तेवढ्यात समोरनं आला ट्रॅक्टर. आता म्हणलं अंगावर घालतो काय म्हणून एका बाजूला घेतली गाडी. आणि हो का ही काय कुठं कोकणात नाही मी, हे आमच्या गावात आहे मी. अशी नारळ झाडं आमच्या गावात भरपूर आहे, कोकणात आल्याचंच फील होतं ना. आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. ह्या झाडावर पांढरं जी दिसतात ना ती बगळं बसलेली काय बोलत असतेली बरं ती मिटिंगमध्ये, काय आता त्यांनाच माहीत. पण मिटिंग मात्र जोरात भरली, आता काय खरं नाही. मग गेलो रानात, गाडी लावली, खोरं ठेवलं. आता पाईप जोडायचा जुगाड करायचा होता, कारण आता खालनं तिथनं पाईप आणून त्या तिथं आपल्याला जोडायच्या त्या बघा. पळापळी तर करावी लागणार. आणि हो का मका पण किती पाण्याला आली बघा की. म्हणून म्हणलं आता जाऊन पाईपा जोडावं. तर हो का शेजाऱ्यांनी हे तर एक जुगाड करून ठेवला होता, आता ती जुगाड सोडवावं लागल म्हणलं. तर चलो म्हणत गेलून हो का ती पाईप आधी उपसून काढला. ते पाईप जरा बेतानं चालावा म्हणलं, नाही तर निघायचा खालनं उपसून अजून चालू कामाचा कोळंबा व्हायचा. निघाला पाईप. मग आता म्हणलं आता हे दुसरा जुगाड सोडवावं. आईला माझी जिंदगी काय अशी जुगाड सोडवण्यातच जाते काय देवालाच माहीत बाबा. घेतला पाईप. आता चला म्हणलं जाऊन बसवावा तिथं आणि करावी मोटर चालू. हिथं हाय बघा आता पुढं चेंबर. थांबा तुम्हाला दाखवतो. आणि हो का आता ही टोपा निघणं झालंय बघा. काय जिंदगीच्या तारा एक आहे त्या वय फायनली टोपान काढलं. आणि हो आतमध्ये कसं काळं भांगार पाणी दिसतंय, पण मधलं सॉकेट राहिलं की आणायचं. जाऊन आणलं सॉकेट आणि आता बघा हे बघा जोडून झालं बघा आताशी साच्या तयार. आता जायचं मोटर चालू कराय. आता तुम्हाला आमची विहीर दाखवतो बघा कसं आहे माहोल. हे हाय विहीर, पाणी बी हाय बरं का. आणि हो का ही चिमण्यांची घरटी, पक्ष्यांची घरटी कशी आहे ती कशी तयार करत असतील काय बाबा. त्यांच्या बी जिंदगीत जुगाडच जुगाड बाबा, अवघड आहे. आता मोटर चालू करतो. मोटर चालू आयला आमचं नशीबच फुटकं बघा. मोटर चालणं आज बंद आहे, मोटर ठेवावी लागते. जाऊ द्या म्हणलं, नाराज व्हायचं नाही. ह्यातनंच उभं राहावं लागणार आहे आपल्याला. आता म्हणलं आलोय तर बोरं तर खाऊन घ्यावं. ती चिटी बोरं बघा. हा चवीला आंबाट, पण गावठी चवती गावठी चवच काय म्हणता. आणि हां बोरं खायची पण अशी आठवडी बाहेर थोकायची, नाहीतर पोटात झाडं उगवतात असं आमची आजी म्हणते. बरं आता लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.